Hallelujah. Praise you, Jesus. It's another great day to praise the Lord. आणि हा आणखी एक महान दिवस आहे देवाला समोर जाणं. As we are coming to His throne, जसं आपण त्याच्या सिंहासनासमोर येतो, as we offer our praise and worship to Him, जसं आपण आपली स्तुती आराधना त्याला अर्पण करत आहोत. we pray, Lord God, for your anointing over it, Master. प्रभू आम्ही तुझ्या अभिषेकासाठी प्रार्थना करतो Lead us, Lord, to your throne of grace, Father God. आणि तुझ्या कृपेच्या सिंहासनापर्यंत आम्हाला तू मार्गदर्शन कर. Help us to receive from you, Lord God. तुझ्याकडून स्वीकारण्यासाठी आम्हाला मदत कर. Lord, we also pray for the word, Father God. आणि वचनासाठी प्रभू आम्ही प्रार्थना करतो. You anoint the word, I pray, Lord Jesus. आणि वचनाला देखील तू अभिषिक्त कर, आज माझी प्रार्थना आहे. Lord, I give Vikas and myself into your precious hands, Master God. प्रभू मी आणि विकासला तुझ्या हातामध्ये देतो. Let your anointing, Lord, flow through us, Father God. आणि तुझा अभिषेक आमच्याद्वारे वाहू दे प्रभू. It's not about us, Lord, but it's about you, Master God. आणि हे आमच्या विषयी नाही प्रभू, हे तुझं वचन आहे, तुझ्या विषयी आहे. And I pray, Lord God, that you would speak to your people, Lord Jesus. आणि माझी प्रार्थना आहे, तू तुझ्या लोकांशी बोल प्रभू येशू. I pray for all those, Father God, who are watching us live, Father God, and who will watch the recording also, Master. आणि जे आता आम्हाला लाईव्ह पाहतात आणि नंतर जे रेकॉर्डिंग पाहणार आहेत प्रभू, Prepare their hearts, Lord, to receive your word, Master. त्यांचे हृदय तयार कर तुझं वचन स्वीकारण्यासाठी प्रभू. And whatever is sown in our heart, Father God, help it to bring forth a harvest, Master. आणि जे काय आज वचनाची पेरणी आमच्या हृदयात होईल त्याच्यामधून अनेक पटीने फळ येऊ दे प्रभू. Lord, we surrender this time, Lord, into your precious hands, Master. आणि ही सर्व वेळ आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये देतो. In the most precious name of Jesus. I pray. येशूच्या मौल्यवान नावात आम्ही प्रार्थना करतो. Amen. भंवर के बीच में तू कहता है थम जा, तू मेरी ताकत है, तू ही मेरा ईमान। भंवर के बीच में तू कहता है थम जा, तू मेरी ताकत है, तू ही मेरा ईमान। साथ मेरे था आज भी मेरे साथ है खड़ा, आने वाले कल में भी होगा। उठते हुए तूफानों में तू ही मेरी चट्टान, बढ़ती हुई लहरों पे तेरे कदमों के निशान। उठते हुए तूफानों में तू ही मेरी चट्टान, बढ़ती हुई लहरों पे तेरे कदमों के निशान। बीमारियों में तू कहता है उठ जा यहोवा राफा, तू ही मेरी शिफा। बीमारियों में तू कहता है उठ जा यहोवा राफा, तू ही मेरी शिफा। मेरे घर में तू साथ मेरे था, आज भी मेरे साथ है खड़ा, आने वाले कल में भी होगा। उठते हुए तूफानों में तू ही मेरी चट्टान, बढ़ती हुई लहरों पे तेरे कदमों के निशान। उठते हुए
निशान। ले चल मुझे, ले चल मुझे, तू है जहां। ले चल मुझे, ले चल मुझे, ले चल मुझे, तेरे सिंहासन के पास। ले चल मुझे, ले चल मुझे, ले चल मुझे, तू है जहां। ले चल मुझे, ले चल मुझे, ले चल मुझे, तेरे सिंहासन के पास। ले चल मुझे, मैं तेरे पास आता हूँ पवित्र दिल से। आराधना मैं करता हूँ प्रेमी मन से। मैं तेरे पास आता हूँ पवित्र दिल से। आराधना मैं करता हूँ प्रेमी मन से। तुझे ढूंढता हुआ, तुझे चाहता हुआ, मुझे खींच ले, मैं दौड़ूंगा। तुझे ढूंढता हुआ, तुझे चाहता हुआ, मुझे खींच ले, मैं दौड़ूंगा। ले चल मुझे, तू है जहां। ले चल मुझे, ले चल मुझे, ले चल मुझे, तेरे सिंहासन के पास। ले चल मुझे, तेरे पवित्र स्थान में तू मुझे ले चल। तुझे देखना मैं चाहता हूँ हर घड़ी हर पल। तेरे पवित्र स्थान में तू मुझे ले चल। तुझे देखना मैं चाहता हूँ हर घड़ी हर पल। तुझे ढूंढता हुआ, तुझे चाहता हुआ, मुझे खींच ले,
Hallelujah. Praise you, Jesus. धन्यवाद प्रभू येशू. Lord, we pray, Lord, take us to your throne, Master God. प्रभू आज आमची प्रार्थना आहे तुझ्या सिंहासनाजवळ आम्हाला घे. We surrender, Lord, our mind, our thoughts into your hands, Father God. आमचं मन आमचे विचार आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो You प्रभू. speak forth your word, Father God. आणि तू तुझं वचन बोल प्रभू. And Father God, cleanse us, Master God. आणि आम्हाला शुद्ध कर स्वामी. Strengthen us, encourage us, Master God. आम्हाला ताकद दे, आम्हाला धैर्य दे प्रभू. Lord, we surrender this time into your precious hands, Master. आणि ही वेळ आम्ही तुझ्या मौल्यवान हातामध्ये देतो प्रभू. In the most precious name of Jesus. I pray. येशूच्या महान नावात आम्ही प्रार्थना करतो. Yeah, so today's topic is speak to your rock, that is Christ. आणि आजचा विषय आहे तुमचा जो खडक आहे ख्रिस्त येशू आहे त्याच्याशी तुम्ही बोला. When the Israelites were on their way, when they had left Egypt and they were going to their promised land, they had just crossed the Red Sea and they were in the wilderness and there they find no water. आणि इस्रायल लोक जेव्हा मिस्र देशातून बाहेर निघाले, तांबडा समुद्र पार करून गेले आणि तिकडे पाणी नव्हतं. And we see in the Bible that at least 3 times they did not find water in the wilderness. आणि अरण्यामध्ये कमीत कमी 3 वेळा त्यांना पाणी नाही मिळालं. Let us see what happened the first time आणि बघूया आपण पहिल्यांदा काय झालं and what do we learn from this. आणि त्याच्यातून आपण काय शिकतो. Let us take Exodus 15 verse 22 to 25. आणि निर्गम 15 15 verse 22 to 25. निर्गम 15 22 ते 25 मी वाचतो. नंतर मोशेने इस्रायल लोकांना तांबड्या समुद्रापासून पुढे नेले आणि ते शूर नावाच्या रानात जाऊन पोहोचले. त्या रानातून 3 दिवस कूच करीत असता त्यांना पाणी कुठे मिळेना. मग मारा नावाच्या एका ठिकाणी ते आले. तेथले पाणी फार कडू असल्यामुळे त्यांना ते पिववेना, म्हणून त्या जागेचे नाव मारा असे पडले. तेव्हा आम्ही काय प्यावे असे म्हणून त्यांनी मोशेजवळ कुरकुर केली. त्याने परमेश्वराचा धावा केला. तेव्हा त्याने त्याला एक झाड दाखविले. ते त्याने पाण्यात टाकल्यावर पाणी गोड झाले. तेथे परमेश्वराने त्यांच्यासाठी विधी व नियम लावून दिला. त्यांना कसोटीस लावले आणि म्हटले. Yes. So verse 22 says, so Moses brought Israel from the Red Sea and they went into the wilderness of Sur. This wilderness means a place that is neglected, a place that is abandoned. आणि रान किंवा जंगल असं म्हणजे ती जागा ओसाड जागा असते, तिथं कोणी राहत नाही, जात नाही. And they went there 3 days in the wilderness and found no water. आणि ते 3 दिवसाची वाटचाल तिथे करून गेले, पण त्यांना पाणी कुठे सापडलं नाही. What happens when there is no water? मग पहा काय होतं पाणी नसल्यावर. We can take the example of a city like Mumbai. आणि मुंबई सारख्या शहराचं आपण उदाहरण घेऊ When त्यासाठी. there is no water for 1 day, we can understand what situation happens. आणि मुंबईमध्ये जर 1 दिवस पाणी नसेल तर काय परिस्थिती असेल आपण कल्पना करू शकतो. And if the water is not there for 3 days, what will the situation be like? आणि जर 3 दिवस सतत पाणी नसेल तर अवस्था काय होईल त्या शहराची. Amen. Even if a tanker comes, people will be jumping all over it just to collect water. आणि जर पाणी येत नाही नळामध्ये, जर चुकीने कोणी टँकर पाठवले तर लोकांची गर्दी तिथे गोळा होते. And if there is only one tap from where water is going to come and 3 days you have not received water, what is going to happen? People will start lining up all the vessels that they have in the house. Plus what will happen is that each and every family member will be standing there. So much of fight, so much of confusion, so much of unrest is going to be there in that place. आणि बघा 3 दिवसापर्यंत पाणी नाही आणि पाणी येतं आणि नळ एकच आहे, तर मग सगळे कुटुंब जे आहेत ते लाईनीमध्ये उभे राहतील. मग तिथं भांडण असेल, कन्फ्युजन असेल, गोंधळ असेल. We have noticed, we have experienced this in our own house also. आणि मग आपापल्या घरामध्ये देखील आपण याचा अनुभव घेतला असेल. If one day water is not there, you will say, okay, today I will not cook, I will order from outside.
आणि मग एक दिवस पाणी नाही आलं तर आपण म्हणतो आज मी जेवण बनवणार नाही, जेवण बाहेरून मागू. You leave all the vessels, all the jhadu pocha, everything you leave aside. आणि मग पाणी नाही, मग घरातली कामं जी लादी पुसणं साफसफाई सगळी राहून जाते. But when you don't receive water for 3 days, पण जर 3 दिवस पाणी नसेल तर then what happens? You fall sick, there is stress, there is unrest, there is restlessness inside you, everything happens, everything breaks loose. आणि मग जर 3 दिवस पाणी नसेल तर कल्पना करा, आपल्याला आजारी पडल्यासारखं वाटतं आणि त्रासामध्ये गेल्यासारखं वाटतं, गोंधळात पडल्यासारखं वाटतं. Biblically, water represents life आणि बायबलनुसार पाणी हे जीवनाला दाखवतं and it symbolizes the word of God. आणि देवाच्या वचनाला सुद्धा पाणी दर्शवतं. That is Jesus. ते म्हणजे येशू. John 1:4 says, आणि योहान 1:4 म्हणतं, in him was life, and that life was the light of men. तिथे म्हटलंय त्याच्या ठायी जीवन होते, म्हणजे येशूच्या ठायी जीवन होते व ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते. Now this word of God, this that is life, this Jesus that is there in this heals you, this cleanses you, this energizes you, and this purifies your soul. आणि हा जो येशू आहे तो तुम्हाला बरं करतो, तुम्हाला स्वच्छ करतो, तुमच्या जीवाला आराम देतो. Everything that is needed for life is there in the Bible. आणि जे काही जीवनासाठी आवश्यक आहे ते सगळं बायबलमध्ये लिहिलेलं आहे. Amen. Then let us see verse 23. Aha. And when they came to Mara, they could not drink of the waters of Mara, for they were bitter. Therefore the name of it is called Mara. आणि आता आपण 23वे वचन बघूया, निर्गम 15:23. मग मारा नावाच्या एका ठिकाणी ते आले, तिथले पाणी फार कडू असल्यामुळे त्यांना ते पिववेना, म्हणून त्या जागेचे नाव मारा असे पडले. It says the waters at Mara were bitter. आणि इथे म्हटलेलं आहे की माराच्या जागेचं पाणी कडू आहे. It stood for unbelieving and grumbling attitude of the people who would not trust their God. आणि मग हे कसलं प्रतीक होतं, जे कुरकुर करणारी लोक होती, अविश्वासू लोक, त्यांचं प्रतीक होतं. Okay, and the people murmured against Moses, verse 24, saying, what shall we drink? आणि 24वे वचन, तेव्हा आम्ही काय प्यावे असे म्हणून त्यांनी मोशेजवळ कुरकुर केली. Complaining was imbibed in these people that they were addicted to it. आणि ते कंप्लेंट करत होते, कुरकुर करत होते, जसं काही त्यांना व्यसन लागलेलं आहे. Such complaining after they have seen so many miracles, the miracles of the Red Sea being divided, the miracle where the firstborns of the Egyptians died and the Israelites were saved, so many miracles they have seen, but yet they were still complaining. आणि ह्या जागेवर येण्याआधी त्यांनी बरेच चमत्कार पाहिलेले, म्हणजे तांबडा समुद्र दुभागलेला, मिसर लोकांचा प्रथम जन्मलेला व्यक्ती मेला होता, अनेक चमत्कार त्यांनी केले होते. God was doing so many miracles on behalf of the Israelites. आणि परमेश्वर इस्रायल लोकांच्या वतीने भरपूर असे चमत्कार करत होता. And this was not natural. आणि हे चमत्कार नैसर्गिक नव्हते. Amen. But yet the people were grumbling and grumbling and grumbling. आणि तरी देखील ही लोक कुरकुर करत होते. Sometimes this grumbling can be demonic also. आणि कधी कधी ही कुरकुर जी आहे ती सैतानी पण असू शकते. They were yielding to the spirit of complaining all their lives. आणि त्यांचे जीवनभर ते कुरकुर करणाऱ्या आत्म्याला समर्पित होतात. Amen. And the next verse says, and he cried unto the Lord, and the Lord showed him a tree, which when he cast into the waters were made sweet. आणि निर्गम 15:25 त्याने परमेश्वराचा धावा केला, तेव्हा त्याने त्याला एक झाड दाखविले, ते त्याने पाण्यात टाकल्यावर पाणी गोड झाले. So what is your life situation? मग तुमच्या जीवनाची परिस्थिती काय आता? Are your waters bitter? तुमच्या जीवनातलं पाणी कडू झालंय का? With sickness, आजारामुळे, with financial problems, आर्थिक परिस्थितीमुळे, problems in relationship, आणि संबंधामध्ये दुरावा आलाय, demonic oppression. आणि सैतानाचा सतावा आलाय का? Amen. Let me tell you, there is a the place where there is a sweetening tree. आणि मला तुम्हाला सांगू द्या, अशी एक जागा आहे जिथे गोड पाणी आहे. When the waters were bitter as Shur,
God showed Moses a tree to make the water sweet. आणि जेव्हा शूरचं पाणी कडू होतं तेव्हा देवाने काय केलं, त्याला एक झाड दाखवलं ते पाणी गोड होण्यासाठी. This tree is a picture of Jesus Christ who was crucified. आणि हे जे चित्र आहे ते येशू ख्रिस्ताचं प्रतीक आहे जो वधस्तंभावर आपल्यासाठी गेला. This Jesus Christ died on Calvary to make your bitter life sweet. आणि हा प्रभू येशू ख्रिस्त तुमचं जीवन गोड करण्यासाठी ते काल्वरीच्या वधस्तंभावर मेला. Jesus shed his blood to take away your sin. आणि येशू ख्रिस्ताने त्याचं रक्त सांडवलं तुमचे पाप घेण्यासाठी. His body was broken आणि so त्याचं that you could receive your healing. त्याचं शरीर मोडण्यात आलं जेणेकरून तुम्हाला आणि मला आरोग्य मिळेल. Jesus traded it all on the cross. आणि येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर हे सगळं पेड केलं. He took all your bitterness on the cross and gave you his life. आणि त्याने तुमचा सर्व कडूपणा घेऊन वधस्तंभावर नेला आणि तुम्हाला त्याने नवीन जीवन दिलं. He took your curses, he took your sin, he took your grief, he took everything on the cross so that you could enjoy his heavenly bliss. आणि त्याने तुमचे पाप घेतले, श्राप घेतले, तुमचा कडवटपणा त्याने घेतला जेणेकरून तुम्ही स्वर्गीय आनंद पृथ्वीवर उपभोगाल. When you call unto Jesus, जेव्हा तुम्ही येशूचा धावा करता, when you remember the cross, तुम्ही कधी वधस्तंभाची आठवण करता your bitterness also will become sweet. आणि मग तुमचा देखील कडूपणा निघून जाईल. Then verse 25 says, there he made them a statute and audience and there he proved them. आणि 25व्या वचनामध्ये म्हटलंय तेथे परमेश्वराने त्यांच्यासाठी विधी व नियम लावून दिला. It says that here God was testing them. आणि इथे म्हटलेलं आहे की देव त्यांची पारख करत होता. He was testing whether they were trusting God for their every need. आणि ते इस्रायल लोक त्यांच्या प्रत्येक गरजासाठी देवावर अवलंबून आहेत की नाही याची परीक्षा प्रभू बघत होता. Did they trust God enough? मग त्यांनी तेवढा विश्वास ठेवला होता का? That is what God was testing them for. आणि ह्यासाठीच तर परमेश्वर त्यांची पारख करत होता, कसोटी करत होता. 1 Corinthians 10:13 says, आणि 1 कोरिन्थ 10:13 म्हणते, no temptation has overtaken you except such is common to man, but God is faithful, who will not allow you to be tempted beyond what you are able, but with the temptation will also make the way of escape, that you may be able to bear it. आणि 1 कोरिन्थ 10:13 मी वाचतो, मनुष्याला सहन करता येत नाही अशी परीक्षा तुम्हावर गुदरली नाही आणि देव विश्वसनीय आहे, तो तुमची परीक्षा तुमच्या शक्ती पलीकडे होऊन देणार नाही. आमेन. तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायही करेल यासाठी की तुम्ही ती सहन करण्यास समर्थ व्हावे. Yes, the water was bitter. हो, पाणी कडू होतं. The effect of sin also is bitter in our lives. आणि पापाचं जे परिणाम होतं ते आपल्या जीवनात देखील कडूच होतं. When we commit sin, जेव्हा आपण पाप करतो we have to bear the consequences of that. मग आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात. But God has provided a way out of it. आणि पण देवाने त्याच्यासाठी आपल्याला पर्याय दिला होता. He made a way of escape आणि एक पळण्याचा मार्ग आपल्यासाठी दिलेला by providing his son Jesus Christ to die on the cross and take our place so that our life will become sweet. आणि स्वर्गीय पित्याने येशूला पाठवलं, आपलं पाप घेतलं जेणेकरून आपण त्या त्रासातून जाण्याचा आपण नाहीसे झालो किंवा आपण नष्ट झालो. Here we see that God is Jehovah Jireh, our provider. He provides for our every need. आणि इथे आपण पाहतो देवाचा स्वभाव यहोवा यिरे, तो आपली पूर्ती करणारा आहे. प्रत्येक गोष्ट तो आपल्याला देतो. Not only did he provide for the needs of the Israelites, आणि त्याने इस्रायल लोकांची फक्त गरज भागवली एवढंच नाही, but he also gave them 3 conditions to healing also. आणि आरोग्य मिळण्यासाठी त्यांना 3 अटी देखील दिल्या. Let us read verse 26. आता आपण 26वे वचन वाचू. And he said, if thou wilt diligently hearken to the voice of the Lord thy God. तू आपला देव परमेश्वर ह्याचे वचन मनापासून ऐक. That means if you acknowledge him of God and live
free of idolatry. That is, to give something more importance than God is known as idolatry. आणि इतर गोष्टींपेक्षा देवाला जास्त महत्व देण्याविषयी सांगितलेले आहे. Okay, and then will do that which is right in His sight. आणि त्याच्या दृष्टीने जे नीट ते करशील. Will you live the life that God wants you to live? आणि मग तुम्ही असं जीवन जगाल का जे जीवन देव सांगतोय तुम्हाला जगायला. And then it says, and will give ear to His commandments and keep His statutes. आणि त्याच्या आज्ञांकडे कान देशील आणि त्याचे सर्व विधी पाळशील. Here He is not only talking about keeping the 10 commandments. आणि इथे त्या 10 आज्ञा पाळण्याविषयी नाही म्हणत आहे. He is talking about everything that He speaks to you about. आणि जे काही प्रत्येक गोष्ट तो तुमच्याशी बोलतो त्या सर्व गोष्टींविषयी तो म्हणतो. Whatever He tells you to do, are you doing that? आणि जे काही परमेश्वर सांगतोय, नवीन नवीन गोष्टी सांगतो, त्या गोष्टी करायला तुम्ही तयार He आहात का? wants you to do those things that He tells you to do. आणि त्याची इच्छा आहे की जो काही ते सांगेल ते तुम्ही करावं. And such a beautiful God He is, that He has promised us, that He says, I will put none of these diseases upon thee, which I have brought upon the Egyptians, for I am the Lord that healeth thee. आणि तो एवढा अद्भुत परमेश्वर, एवढा चांगला परमेश्वर आहे. तो परमेश्वर म्हणतो सर्व विधी पाळशील तर मिस्री लोकांवर जे रोग मी पाठवले त्यांपैकी एकही तुझ्यावर पाठवणार नाही, कारण मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. Here He is revealing Himself as Jehovah Rapha. आणि इथे परमेश्वर यहोवा राफा म्हणजे चंगाई देणारा परमेश्वर असं तो स्वतःला प्रगट करतोय. And we know that when God promises something, He does it for us. आणि आपल्याला ठाऊक आहे, आपल्याला माहित आहे की जेव्हा परमेश्वर काही बोलतो ते 100% करतो. If we see in the book of Exodus, it is said that their clothes were not torn, neither their shoes were broken. I mean, nothing happened to them, and they were so hale and hearty throughout their journey. आणि आपण निर्गमाच्या पुस्तकामध्ये पाहतो त्यांचे कपडे फाटले नव्हते, त्यांचे शूज जे आहेत ते फाटलेले नव्हतं, पण आपण इथे पाहतो तरी ते कुरकुर करत होते, अविश्वासू होते. They had the God's provision also. त्यांच्याकडे देवाने पुरवठा देखील केला होता. God was the one who healed them also. आणि त्यांना बरं पण केलं होतं. Okay, now we'll see the second time that they went without water. आणि मग दुसरी वेळ त्यांच्या आयुष्यात अशी आली त्या काळामध्ये जेव्हा त्यांना पाणी नाही भेटलं, ते आपण पाहूया. We'll read Exodus 17 verse 1 to 6. आणि निर्गम 17 1 ते 6 मी वाचतो. मग इस्रायल लोकांच्या सर्व समुदायाने सीन रानातून कूच केले आणि परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मजल करून रफिदीम येथे तळ दिला. तेथे त्यांना प्यायला पाणी नव्हते, म्हणून ते मोशेशी भांडू लागले व म्हणाले, आम्हाला पाणी प्यायला दे. तेव्हा मोशे त्यांना म्हणाला, तुम्ही माझ्याशी का भांडता? परमेश्वराची परीक्षा का पाहता? पण तेथे लोकांना पाण्याचा शोष लागला आणि ते कुरकुर करून मोशेला म्हणाले, आम्हाला, आमच्या मुलांना व आमच्या गुराढोरांना तहानेने मारून टाकायला तू आम्हाला मिसर देशातून बाहेर आणलेस का? मोशेने परमेश्वराचा धावा करून म्हटले, ह्या लोकांना मी काय करू? हे तर मला जवळजवळ दगडमार करायला तयार झाले आहेत. परमेश्वर मोशेला म्हणाला, तू लोकांच्या पुढे जा, इस्रायलातील काही वडील माणसे बरोबर घे आणि जी आपली काठी तू नील नदीवर आपटलीस ती हाती घेऊन चाल. पहा, होरेब डोंगरावरील एका खडकावर मी तुझ्या पुढे उभा राहीन. तू त्या खडकावर काठी आपट, म्हणजे त्यातून पाणी निघेल. लोक ते पितील. आणि इस्रायलाच्या वडिलांदेखत मोशेने तसे केले. Again the people complained instead of praying. आणि दुसऱ्यांदा लोकांनी कुरकुर केली प्रार्थना करण्याऐवजी. Okay, some problems can be solved by careful thought. आणि मग काही ज्या समस्या आहेत चांगल्या विचारांनी आपण ते सोडवू शकतो. Some problems can be solved by arranging our priorities correctly.
आणि मग काही समस्या आहेत, आपली महत्वाची कामं पहिली करायची, त्याद्वारे काही समस्या सोडवून देऊ शकतो. Some problems can be solved by discussion or good counsel. आणि काही समस्या आहेत त्या आपण सहमतीने किंवा एखाद्याशी चर्चा करून सोडवू शकतो. But there are some problems which will be solved only through prayer. आणि मग काही प्रॉब्लेम असे असतात जे फक्त प्रार्थनेद्वारे सुटतील. If we make a determined effort to pray when we feel like complaining, because complaining only raises our level of stress. आणि जर आपण मनात पक्का निर्धार केला, निश्चय केला, आता ह्या परिस्थितीत काही होऊ दे, मी कुरकुर करणार नाही, तर मी प्रार्थना करणार आहे, आणि कुरकुरद्वारे आपण निराशेत जातो. But when we pray, पण जेव्हा आपण प्रार्थना करतो, it will quieten our thoughts and emotions. आणि मग आपल्या भावना आणि आपले विचार थंड पडतात, शांत होतात. And once we are quiet, it helps us to listen. आणि जेव्हा आपण शांत होतो तेव्हा आपली ऐकायला मदत होते. We'll talk about the smitten rock, the rock that was beaten. आणि जर खडकाला मारलं होतं त्या खडकाविषयी आपण बोलणार आहोत. Yeah, at Rephidim, Moses struck the rock and waters gushed out. आणि रफिदीम ह्या ठिकाणी मोशेने काय केलं, खडकाला मारलं आणि पाणी बाहेर आलं. 1 Corinthians 10:4 tells us that this rock, this spiritual rock is Christ. आणि 1 कोरिंथ 10:4 मध्ये म्हटलंय, हा जो आत्मिक खडक आहे तो प्रभू येशू आहे. What does it speak to us? This rock that was beaten. आणि तो जो ज्या खडकाला मारलं होतं तो खडक आपल्याला काय सांगतोय? It speaks of Jesus Christ being crucified. आणि येशू ख्रिस्ताचं वधस्तंभावर जाणं हे दाखवतं. He was beaten at the cross of Calvary. आणि काल्वरीच्या वधस्तंभावर त्याला मारण्यात आलं. He was crucified. His body was broken. आणि त्याचं शरीर मोडण्यात आलं होतं. And because his body was broken, your fountain of blessings is flowing from the broken body of Jesus. आणि त्याचं शरीर मोडल्यामुळे तो आशीर्वादाचा झरा त्याच्या शरीरातून वाहिला. Because that rock was beaten and water gushed out. So from that broken body of Jesus, your healing, your health, your prosperity, your peace, your joy, your promotion, your power, your authority, your miracles, all flow from the lamb of God who was slain for you. आणि जसं त्या खडकाला मारलं आणि खडकामधून धो पाणी बाहेर आला, तसंच या येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर मारण्यात आलं आणि त्याच्याद्वारे तुम्हाला आनंद मिळाला, शांती मिळाली, तुम्हाला बढती मिळाली, तुम्हाला समृद्धी मिळाली आणि सर्व प्रकारचे आशीर्वाद तुम्हाला मिळाले. When Moses struck the rock, जेव्हा मोशेने त्या खडकाला मारलं, that time it says water gushed out. आणि त्यावेळी तिथं म्हटले की पाणी बाहेर आलं. And the water that gushed out was in abundance. आणि जे पाणी बाहेर आलं ते भरपूर आणि विपुल होतं. Similarly, the cross of the Jesus Christ, when he is God of abundance, he can deal with your every situation. You just have to come to him. आणि तो परमेश्वर विपुलतेचा परमेश्वर आहे, त्याच्याकडे आल्यानंतर तो सर्व काही आपल्याला देतो. You just have to see the smitten rock Christ and thank him for what he has done. आणि काल्वरीच्या वधस्तंभावर मोडलेला जो येशू आहे त्याच्याकडे आपल्याला बघायचं आणि त्याच्यासाठी आपल्याला धन्यवाद द्यायचे. Let us see the third time that there was no water. आणि मग ही तिसरी वेळ त्या इस्रायल लोकांच्या जीवनामध्ये आली जेव्हा पाणी नव्हतं. Numbers 20 verse 1 to 12. आणि गणना 21 1 ते 12. अथारिमच्या वाटेने इस्रायल लोक येत होत आहेत असे नेगेब प्रदेशात राहणाऱ्या आरादाच्या कनानी राजाने ऐकले. तेव्हा त्याने इस्रायलांशी युद्ध करून कित्येकांना कैद केले. तेव्हा इस्रायलाने परमेश्वराला असा नवस केला की जर तू खरोखर ह्या लोकांना माझ्या हाती देशील तर मी त्यांच्या नगरांचा समूळ नाश करेन. इस्रायलाचे हे म्हणणे ऐकून परमेश्वराने कनानी लोकांना
त्यांच्या हाती दिले आणि त्याने त्यांचा व त्यांच्या नगरांचा समूळ नाश केला. म्हणून त्या स्थानाचे नाव हर्मा म्हणजे विनाश असे पडले. मग होर डोंगरापासून कूच करून आदोम देशाला वळसा घालून जाण्यासाठी त्यांनी तांबड्या समुद्राकडचा मार्ग धरला. Numbers 20. 20 Verse 1 to 12. गणना 20 1 ते 12. पहिल्या महिन्यात इस्रायल लोकांची सर्व मंडळी सीन रानात आली. त्यांनी कादेश येथे मुक्काम केला. तेथे मिरियाम मरण पावली व तेथे त्यांनी तिला मूठ माती दिली. तेथे मंडळीला पाणी न मिळाल्यामुळे ते मोशे व अहरोन यांच्या विरुद्ध एकत्र आले. ते मोशेशी भांडू लागले आणि म्हणाले, परमेश्वरासमोर आमचे भाऊबंद मेले तेव्हाच आम्ही मेलो असतो तर बरे झाले असते. तुम्ही परमेश्वराची मंडळी ह्या रानात कशाला आणली? आम्ही व आमच्या पशूंनी मरावे म्हणून मिसर देश सोडावयाला लावून आम्हाला या भिकार ठिकाणी का आणले? येथे धान्य, अंजीर, द्राक्षवेल अथवा डाळिंबे तर नाहीतच, पण प्यावयाला पाणी सुद्धा नाही. तेव्हा मोशे व अहरोन हे मंडळी पुढून निघून दर्शन मंडपाच्या दारापाशी पालथे पडले आणि परमेश्वराचे तेज त्यांच्या दृष्टीस पडले. परमेश्वर मोशेला म्हणाला, आपली काठी घे आणि तू व तुझा भाऊ अहरोन मिळून मंडळी जमा करा व त्यांच्या देखत तुम्ही त्या खडकाला आज्ञा करा, म्हणजे त्यातून पाणी निघेल. ह्याप्रमाणे त्यांच्यासाठी खडकातून पाणी काढ व ह्या मंडळीला व त्यांच्या जनावरांना पाज. परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे मोशेने त्याच्या समोरून ती काठी आणली. मोशे व अहरोन यांनी मंडळीला खडकासमोर जमा केले आणि त्यांना मोशे म्हणाला, अहो बंडखोरांनो, ऐका, तुमच्यासाठी या खडकातून पाणी काढायचे काय? मग मोशेने हात उचलून त्या खडकावर 2दा काठी मारली. तेव्हा त्यातून विपुल पाणी वाहू लागले आणि ती मंडळी व त्यांची जनावरे पाणी प्यायली. ह्यावर परमेश्वराने मोशे व अहरोन यांना म्हटले, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही आणि इस्रायल लोकांसमक्ष माझे पावित्र्य प्रगट केले नाही, म्हणून ह्या मंडळीला जो देश मी दिला आहे त्या देशात यांना नेणे तुमच्या हातून घडणार नाही. Yeah, we see in Numbers 20 verse 8, God heard the bitter quarreling of the people and commanded Moses to take the rock and speak to the rock before their eyes. आणि इथे 20:8 मध्ये परमेश्वराने म्हटले की त्या खडकाला आज्ञा कर आणि त्याच्याशी बोल. God's glory was already present to release rivers of water in response to Moses' words. आणि मोशेच्या शब्दानुसार देवाचा गौरव तिथे उपस्थित होता की तिथे विपुल पाणी बाहेर येईल. Spiritually, that rock was already crucified at Calvary, but now needed only to be spoken to. आणि आध्यात्मिकरित्या त्या येशूला तिथं वधस्तंभावर मारण्यात आलं होतं आणि आता वेळ होती फक्त आज्ञा करण्याची. Yes, their water gushed out from the Lord Jesus Christ, their invisible rock. आणि हा अदृश्य खडक आहे जे प्रभू येशू आहेत त्यांच्यामधून हे पाणी बाहेर येत होतं. It speaks of where Jesus Christ died. जेव्हा येशू ख्रिस्त मरण पावले, It says that blood and water gushed out from his side. आणि रक्त आणि पाणी त्याच्या कुशीतून बाहेर आलं. It speaks of the church. आणि हे मंडळींविषयी सांगते. You and myself are the church. तुम्ही आणि मी मिळून चर्च होतं. God has now given us the authority to speak forth our blessings. आणि परमेश्वराने आपल्याला अधिकार दिलाय, तू तुझ्यावरती आता आशीर्वाद बोल. He was already crucified, but now his blessings are flowing when we speak the words of blessing. आणि येशू ख्रिस्त वधस्तंभावर गेलेला आहे आणि आता फक्त गरज आहे की तुझा आशीर्वाद बोल किंवा तू आज्ञा कर. That is why Moses was asked to speak to the rock and not to hit the rock. आणि म्हणून तर मोशेला सांगितलं होतं ना, आता ह्यावेळी खडकाला मारू नको तर खडकाशी बोल. Jesus cannot be crucified twice.
आणि येशू ख्रिस्त दोनदा वधस्तंभावर जाऊ He शकत नाही. died once and for all and paid the full price for your sins. आणि येशू ख्रिस्त एकदा आणि एकदाच मेला आणि तुमच्या सर्व पापांची किंमत चुकती गेली. He's done everything that is required for your salvation. आणि तुमच्या आणि माझ्या कारणासाठी लागणारी प्रत्येक गोष्ट येशूने केली होती. Now what is required that we only put our trust in Him. आणि मग आता काही करायची गरज नाही. आता गरजेचं काय? फक्त विश्वास धर. John 14 verse 13 and 14 says, whatever you ask in my name, that I will do, that the Father may be glorified in the Son. If you ask anything in my name, I will do it. आणि योहान 14:13 आणि 14 मध्ये म्हटलंय, पुत्राच्या ठाई पित्याचे गौरव व्हावे म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करेन. तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर मी करेन. Now just speak to your rock, Jesus Christ. आणि आता जो तुमचा आध्यात्मिक खडक आहे प्रभू येशू आहे त्याच्याशी जाऊन तुम्ही बोला. Speaking also means commanding things to be done in His name. आणि बोलणं म्हणजे काय? गोष्टींना त्याच्या नावात आज्ञा करायच्या त्या घडण्यासाठी. Begin to speak forth your blessings. आणि मग तुमचे आशीर्वाद आजपासून बोलायला लागा. All the promises are there in the Bible. आणि जे काय अभिवचन बायबल मध्ये दिलेले आहे, Any situation in your life, there is a promise, there is a word for it. आणि मग तुमच्या जीवनामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये कुठलीही परिस्थिती असू दे, प्रत्येक परिस्थितीमध्ये बायबल मध्ये वचन आहे. Just take the word and speak forth your blessing. आणि ते वचन घ्या बायबल मधून आणि आशीर्वाद बोला. And when you begin to speak forth your blessing, आणि जेव्हा तुम्ही तुमचे आशीर्वाद बोलायला लागाल, waters are going to be gushing out. आणि मग पाणी विपुलतेने बाहेर येणार आहे. आमेन, हालेलुया. There is going to be abundance in your life. आणि मग तुमच्या जीवनामध्ये विपुलता असणार आहे. You don't strive, just trust. आणि संघर्ष करू नका, हातपाय मारू नका, फक्त विश्वास धरा. In his anger, Moses struck the rock twice with the rod. आणि बघा ना इथे मोशेने रागारागात काय केलं? दगडाला दोनदा मारलं. And it says that water gushed out. आणि तिथे बायबल सांगतं की पाणी विपुल पाणी बाहेर आलं. And there was an abundance of water. आणि तिथे पाण्याची विपुलता होती. Not only the whole nation of Israel was fed, but even their flocks were fed. आणि एवढंच नाही की ती लाखो लोकांनी पाणी पिलंय, पण त्यांची जनावर पण पोटभर पाणी प्यायली. The Bible says that the people who left Egypt were around 6 lakh people. आणि ज्या लोकांनी मिसर देश सोडला ते जवळजवळ 6 लाख लोक होते. Including their flocks, you can imagine what the population was like. आणि मग बघा ना की त्यांचे शेरड मेंढर बघून मग कित्येक लाख लोक होतील ती. So you can imagine how much of water was there in that rock. आणि मग तुम्ही कल्पना करा एवढी लाखो लोक होती आणि लाखो ती जनावर होती, मग किती पाणी बाहेर आलं असेल तिथे. Same way, that abundance is there in this Bible. आणि मग त्याच प्रकारे तेवढंच जे विपुलता या बायबल मध्ये आहे. That abundance that could feed the whole nation of Israel and the flocks, that same abundance is there in this Bible. आणि त्यावेळी जेवढी पाण्याची विपुलता होती, त्यांची गरज भागली तेवढीच विपुलता, तेवढेच आशीर्वाद ह्या बायबल मध्ये देखील आहे. But the Bible says, though it worked out well, God was not pleased with Moses' striking. आणि जरी त्याच्यातून पाणी आला पण मोशेने त्या दगडाला मारलं हे काय परमेश्वराला आवडलं नाही. He said that they didn't trust him enough to honor him wholly before others. आणि मग जगासमोर त्यांनी त्याला त्यांचा मान केला नाही आणि त्यांनी त्याच्यामधून मारलं त्याला. Yeah, so when God tells you to speak, you speak. When God tells you to strike, you strike. आणि जेव्हा परमेश्वर तुम्हाला सांगेल की त्याला मार तर तुम्ही मारा. जेव्हा परमेश्वर म्हणेल त्याच्याशी बोल तेव्हा तुम्ही त्याच्याशी बोला. As a new creation, God has given you this authority. आणि नवीन उत्पत्ती म्हणून देवाने तुम्हाला हे नवीन अधिकार दिले. Just by speaking words of authority, you can get things done.
आणि अधिकाराचे वचन बोलून तुमच्या गोष्टी अशा चुटकीसरशी होऊन जातील. Matthew 16 verse 19 says, "And I will give you the keys of the kingdom of heaven. Whatever you bind on earth shall be bound in heaven, and whatever you loose on earth shall be loosed in heaven." आणि मत्तई 16:19 मध्ये परमेश्वराने आपल्याला अधिकार दिलाय. बघा इथे काय म्हटलंय, मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल. आमेन. व पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. How do you bind and how do you loose? आणि आता प्रश्न असा आहे की ब्रदर सिस्टर, तुम्ही कसं बांधाल हो, तुम्ही कसं सोडाल? You can just bind and loose by speaking the promises of the Bible. आणि बायबल मधली वचनं बोलून तुम्ही एखादी गोष्ट बांधू शकता. बायबल मधलं वचन बोलून एखादी गोष्ट तुम्ही मोकळी करू शकता. Amen. What a great and mighty work Jesus has done for us. आणि बघा ना किती अद्भुत आणि महान कार्य प्रभू येशूने आपल्यासाठी केले. Even God, आणि He spoke and things got created. आणि बघा ना देवाकडे पण बघा, उत्पत्तीमध्ये परमेश्वर बोलला आणि गोष्टी घडायला लागल्या. We see in Genesis, we see the creation. God speaking, let there be, let there be, let there be. And everything that He said, let there be, it got created. आणि मग उत्पत्तीमध्ये बघा ना परमेश्वर म्हणाला असं होऊ दे, असं होऊ दे, असं होऊ दे, आणि त्या गोष्टी घडत गेल्या. Jesus spoke to diseases, Jesus spoke to demons, and things got done like that. आणि मग येशू ख्रिस्त आजारांना बोलला, दुरात्म्यांना बोलला आणि गोष्टी घडत गेल्या. Jesus has given you the same authority. आणि तोच अधिकार प्रभू येशूने तुम्हाला दिलेला आहे. Jesus and you are now one. आणि आता तुम्ही आणि प्रभू येशू एक आहे. Your speech is His speech. So act upon it. आणि मग त्याचं बोलणं होतं तेच तुमचं बोलणं आहे आणि त्याप्रमाणे आता कृती करा. If you learn the secret of creating things through your words, you will create a new world altogether. आणि जर तुमच्या बोलण्यामध्ये जे नवीन गोष्टी करण्याचं सामर्थ्य आहे, जर तुम्ही ते वापरलं गेलं तर एक नवीन विश्व तुम्ही तयार कराल. You speak to your mountains. तुम्ही तुमच्या डोंगराशी बोला ना. You speak to your unfruitful fig tree. आणि तुम्ही तुमच्या ज्या अफलदायी देपणा आहे त्याच्याशी बोला. You speak to your diseases. तुम्ही तुमच्या आजाराशी बोला. You speak to the demons. तुम्ही त्या दुरात्म्यांशी बोला. You speak to the nature. तुम्ही निसर्गाशी बोला. You speak to your body. तुम्ही तुमच्या शरीराशी बोला. You speak to your soul. तुम्ही तुमच्या जीवाशी बोला. You can change everything. तुम्ही सर्व काही बदलू शकता. आमेन. That is the power Jesus has given you. आणि हेच तर सामर्थ्य प्रभू येशूने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. So stop struggling and striking. आता संघर्ष करणं, मारणं थांबून टाका. If you fail to speak in faith, you rebel against God and ignore the smitten rock. आणि जर तुम्ही विश्वासाने बोलत नाहीत तर तुम्ही देवाविरुद्ध बंडखोरी करता आणि त्या खडकाला तुम्ही बोलण्याऐवजी मारता. You despise Calvary, the source of all your blessings. आणि म्हणजे असं आहे, तुम्ही काल्वरीच्या वधस्तंभाचा निषेध करताय आणि तो जो स्रोत आहे त्याला तुम्ही नाकारताय. You even unconsciously crucified the Lord Jesus Christ all over again. आणि नकळत तुम्ही येशू ख्रिस्ताला पुन्हा वधस्तंभावरती देताय. If you know who you are in Christ and what He has done for you, you will stop exerting your natural energy and live without tension. आणि जर तुम्हाला कळालं तुम्ही कोण आहात, येशू ख्रिस्ताने तुम्हाला काय अधिकार दिले, तर तुम्ही चिंता करणं, टेन्शन घेणं सोडून द्या. All your needs are provided for from the smitten rock. आणि तुमची जी काही गरज असेल, काहीही गरज असेल, ती गरज त्या मोडलेल्या खडकातून भागवली जाईल. Honor Him by speaking words of authority and power. आणि अधिकाराने भरलेले, सामर्थ्याने भरलेले शब्द वापरा. Don't wait for tomorrow. आणि उद्याची वाट पाहू नका. Do it today. आज करा, आज. Because you have the power to change the situation. कारण तुमच्यामध्ये देवाने ते सामर्थ्य टाकलंय की तुम्ही ती परिस्थिती बदलू शकता. God bless you all. देव तुम्हाला आशीर्वादित करो. Amen. हालेलुया. We now take a song. एक गीत आपण गाणार आहोत.
धन्यवाद प्रभू येशू. परमेश्वर सिंहासन पर बैठा हुआ जो है, सुन ले मेरी दुआ. परमेश्वर सिंहासन पर बैठा हुआ जो है, सुन ले मेरी दुआ. सुन ले मेरी दुआ. सुन ले, सुन ले, सुन ले, सुन ले, सुन ले मेरी दुआ. परमेश्वर सिंहासन पर बैठा हुआ जो है, सुन ले मेरी दुआ. अनाथ था, पापों में डूबा, अंधकार में खोया हुआ था. ओ अनाथ था, पापों में डूबा, सुन ले मेरी दुआ. लहू बहाकर प्यार जताकर मुझको अपनाया. ओ लहू बहाकर प्यार जताकर तूने मुझको अपनाया. धन्य धन्य मसीहा, परमेश्वर सिंहासन पर बैठा हुआ जो है, सुन ले मेरी दुआ. जरा हुआ था जिंदगी से हारा, तुझसे दूर चला था. ओ डरा हुआ था जिंदगी से हारा, तुझसे दूर चला था. तूने मुझको अपनाया. परमेश्वर सिंहासन पर बैठा हुआ जो है, सुन ले मेरी दुआ. सुन ले मेरी दुआ. सुन ले, सुन ले, सुन ले, सुन ले, सुन ले मेरी दुआ. परमेश्वर सिंहासन पर बैठा हुआ जो है, सुन ले मेरी दुआ. सुन ले मेरी दुआ. सुन ले मेरी दुआ. Yes, Lord, we thank you, Lord, that you are a prayer answering God, Lord. हो प्रभू, तुला धन्यवाद कारण तू प्रार्थनांना उत्तर देणारा परमेश्वर आहेस. We thank you, Lord, for the work of the cross, Lord Jesus. आणि कालवरीच्या वधस्तंभावर जे आमच्यासाठी काम झाले त्यासाठी धन्यवाद. You are a God who's provided for everything, Master God. आणि तू असा देव आहेस जो आमच्या प्रत्येक गरजा पूर्ण करतोस. All our needs, Father God, is met in your name, Lord Jesus. आमच्या सर्व गरजा येशूच्या नावामध्ये पूर्ण होतात. We thank you, Lord, that you have given us authority, Lord Jesus. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो कारण तू आम्हाला अधिकार दिलेला आहेस. That we could speak to our every situation, Father God, and rivers of living water will flow, Lord God. आणि आम्ही आमच्या प्रत्येक परिस्थितीला आज्ञा करून आणि त्यातून जिवंत पाण्याच्या नद्या बाहेर येतील. You are a God of abundance, Father God. आणि तू विपुलतेचा परमेश्वर आहेस माझ्या बाबा. Whatever we ask for, Lord, much more will you give us, Master आणि God. जे काय आम्ही मागतो त्याच्या कित्येक पट जास्त तू देणारा परमेश्वर Help आहेस. us, Lord, to put our trust in you, Master God. प्रभू, आम्हाला मदत कर. आमचा भरोसा विश्वास आम्ही तुझ्यावर टाकावा. Help us to look at you at the cross
cross, Master God, the finished work, Master God. आणि प्रभू आम्हाला मदत कर जेणेकरून कालवरीच्या वधस्तंभावर जे काम पूर्ण झालंय ते आम्ही बघावं. I thank you, Lord. I thank you, Jesus. प्रभू तुला धन्यवाद प्रभू. I pray, Lord Jesus, for all those who are watching, Master God. आणि जे आम्हाला पाहत आहे प्रत्येकासाठी धन्यवाद प्रभू. You are a God who satisfies, Lord God. आणि तू असा परमेश्वर आहे जो आम्हाला आमची पूर्ती करतो. Whatever the needs of the people are, जे काही लोकांच्या आज गरजा आहेत प्रभू, Lord, you bless them spiritually, physically, financially, Lord. आणि प्रभू त्यांना आत्मिकरित्या, आर्थिकरित्या, भौतिकरित्या आशीर्वादित कर. May your people never lack in any good thing, Master आणि God. तुझ्या लोकांना कुठल्याही चांगल्या गोष्टीची कमी पडून देऊ नको प्रभू. Lord, you are a God who can pull people out of every situation, Master. आणि तू असा परमेश्वर आहे लोकांना कुठल्याही वाईट परिस्थितीतून तू बाहेर काढतो माझ्या देवा. Lord Jesus, I pray, Lord Jesus, that you bring them out, Lord, of every situation, Master हो God. माझे प्रभू, आज जर तुझी लेकरं प्रभू कुठे अडखळली असतील बाप्पा, त्यांना त्याच्यातून बाहेर काढ येशूच्या नावाने. Wherever they are lacking, Lord, you are a God who supplies, Master God. आणि जिथे कुठे त्यांना कमी पडते प्रभू, तू त्यांना सप्लाय कर प्रभू परमेश्वरा. Lord Jesus, I surrender them into your hands, Master God. आणि त्यांना आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये देतो प्रभू. Thanking you, Lord, for all that you are doing for us, Lord. आणि जे तू आमच्यासाठी सर्व काही करत आहे प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद I प्रभू. make this prayer, Father, in the name of Jesus. येशूच्या महान नावात आम्ही ही प्रार्थना करतो. Amen and amen. आमेन आणि आमेन. I pray that you all join us tomorrow morning at 7 o'clock for the daily morning prayer. We have it from 7 to 8 in the morning. आणि रोज सकाळी 7 ते 7:30 झूम वरती प्रार्थना असते. तर उद्या तुम्ही आम्हाला जोडून राहाल, त्यावर आम्ही विश्वास ठेवतो. God bless you all.